श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्या कृष्ण Hare
काळाची हे बुडी पडेल काळाची हे बुडी पडेल सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना कोणी माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली अनिक सोयरी भले भले अनिक सोयरी भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी कावळी तुला सोडविना तुका म्हणे तुला सोडविना कोणी कावळे तुला सोडविना एका चक्रपाणी वाचोनी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाचे उडी पडेल बाज काळाची मुडी पडेल बाज सोडविना तेव्हा माय बाप सोडविना देवा माय बापे सोडविना देवा माय बापे विठोबार कुमाय गोपाय गोपाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय काळाची उडी पडेल बाजेवा नको नको गुंतू माया जाळी नको नको गुंतू माया
विठ्ठल
गाव सोडून जात असेल तर या गावातून तुकाराम महाराजांनाच बाहेर काढलं पाहिजे. पाटील निघाले, तुकोबरायांपर्यंत जाऊन पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर तुकोबरायांना म्हणू लागले, तुकोबा आता तुम्ही राहायचं नाही. तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं. तुकोबराय विचार करू लागले, अरे जगाचं कल्याण करण्यासाठी भगवान परमात्म्याने मला या ठिकाणी पाठवलं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. जगाचं कल्याण करण्यासाठी भगवंताने मला या भूलोकावरती पाठवलं, पण याच गावातील लोक ज्यांचं कल्याण मी करणार आहे त्या गावातील लोक जर मला गावाच्या बाहेर काढत असतील तर माझ्या असणार गावात राहण्याला कुठल्याही प्रकारे अर्थ नाही, म्हणून गाव सोडलं पाहिजे. पाटील बोलू लागला, पाटील कोपला, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. गावातले लोक कोपले, गाव संपूर्ण कोपलं, नवे नवे पाटीलही कोपला. आता गाव सोडलं पाहिजे. तुकोबरायांनी गाव सोडलं आणि गाव सोडल्याच्या नंतर इंद्रायणीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर 3 डोंगर दिसतात. कधी तुकोबरायांनी भंडाऱ्यावरती भजनाला जावं, कधी तुकोबरायांनी भामचंद्रावरती भजनाला जावं, कधी तुकोबरायांनी घोरड्यावरती भजनाला जावं. दररोज एका एका डोंगरावरती भजन करत असताना एके दिवशीचा प्रसंग आहे. संध्याकाळची वेळ झाली. तुकोबराय देहूच्या दिशेने वाटचाल करू लागले. इंद्रायणी नदी ओलांडून अलीकडे आले आणि आल्याच्या नंतर ज्या गल्लीमध्ये तुकोबराय राहत होते त्या गल्लीतल्या काही बायांना एकत्र करून जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी आवली आपल्या नवऱ्याचं गाऱ्हाणं त्या बायांसमोर मांडत होती. आणि मांडत असताना ती म्हणत होती, काय बाई माझं फुटकं नशीब, माझ्या बापाने या भिकाऱ्याच्या तवडीत मला तुकोबाची कांत सांगे लोक पाजी, तुकोबाची कांत सांगे लोक पाजी, तुकोबाची कांत सांगे लोक पाजी, तुकोबाची कांत सांगे लोक पाजी. धनी माझा जातो पंढरीची, धनी माझा जातो पंढरीची, फुटकत वीणा त्याला 2 तार, फुटकत वीणा त्याला 2 तार. धनी माझा जातो पंढरीची, धनी माझा जातो पंढरीची, फुटकत वीणा त्याला 2 तार, फुटकत वीणा त्याला 2 तार. तुकोबाची कांता सांगे लोका धनी माझा जातो पंढरीसी, फुटकाच विना त्याला 2 तारा, घाली एरझारा पंढरीच्या. तुकोबरायांनी हे गारानं सांगत असताना आपल्या कानाने ऐकलं. आवली सांगत होती, काय बाई माझं फुटकं नशीब, माझ्या बापाने या भिकाऱ्याच्या तवडीमध्ये मला देऊन टाकलं. वास्तविक पाहिलं तर माझ्या 2 असणाऱ्या बहिणी अतिशय आनंदाने त्यांच्या घरी नांदतात. माझ्या 2 बहिणी नांदती सुखाने, अगदी ऐश्वर्य संपन्न त्यांचं जीवन आहे, पण माझंच काय फुटकं नशीब. जशी तुकोबरायांची पत्नी म्हणते ना तसंच काही बायांना देखील असं वाटतं. काय वाटतं सांगू, बाई थोडं थांबले असते ना आणखी चांगलं झालं असतं, आणखी 6 महिने वर्षभर थांबले असते, चांगला इंजिनियर, डॉक्टर, चांगला पदवीधर नवरा मला मिळाला असता, असं बऱ्याचशा बायांना वाटतं. मी कानाने ऐकले म्हणून सांगतो. तसं तुकोबरायांची पत्नी बोलू लागली, माझ्या माया बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, फुटकाच वीणा त्याला 2 तारा,
गाऱ्हाणं सांगत असताना तुकोबरायांनी आपल्या कानाने ऐकलं. आवलीच्या जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर आवलीच्या हाताला धरलं आणि आवलीच्या हाताला धरून घरामध्ये नेलं आणि घरामध्ये देऊन त्या आवलीला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करत असतात. तुका म्हणे जिजायचे बोलून तुका म्हणे जिजायचे बोलून लक्ष ठेवा बाई लक्ष ठेवा बाई विठ्ठलाचा फुटे काचवीना त्याला दोन तार त्याला दोन तार तुका म्हणे जिजे ऐसे न बोलावे किंवा तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे असं तू बोलू नकोस. अगं त्या भगवान पंडितशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कशाची कमतरता आहे. नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमोची पांडुरंग. त्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपल्याला कशाचीच कमतरता नाही. याचाच अर्थ जगद्गुरु तुकोबराय जगाला उपदेश करतायत यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबराय जनसामान्यांना उपदेश करतात यातही नवल नाही. जगद्गुरु तुकोबराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करतायत यातही महत्व नाही. तर जगद्गुरु तुकोबराय आपल्या स्वतःच्या पत्नीला उपदेश करतायत हे फार महत्वाचं आहे. म्हणून तुकोबरायांचा अधिकार आहे म्हणून अधिकार परत्वे जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतायत. म्हणून ज्याचा अधिकार आहे त्यानेच उपदेश करावा. कुणाला करावा? ज्याला उपदेशाची गरज आहे त्याला करावा. नाहीतर नाथ महाराज म्हणतायत क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपुलीवाच्या शिनवू नये. एखादा क्रोधी मनुष्य आहे अविश्वासी मनुष्य आहे आणि आपण त्याच्या समोर कितीही जीव ओतून ओरडून सांगू लागलो तरी तो ऐकत नाही. याचाच अर्थ क्रोधी आणि अविश्वासी माणसाला कधीही उपदेश करू नये. म्हणून अधिकार परत्वे दाखवलेला मार्ग हा श्रेष्ठ असतो आणि त्याचा जगावरती परिणाम होतो. बघा एके दिवशी एक बाई आपल्या मुलाला हाताला धरून एकनाथ महाराजांच्या वाड्यावरती घेऊन गेली. एकनाथ महाराजांच्या वाड्यावरती घेऊन गेल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना सांगू लागली, महाराज माझ्या मुलाने गुळ खाणं बंद करावं याच्यासाठी माझ्या मुलाला काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपदेश करा. असं म्हटल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी त्या बाईला सांगितलं, बाई या मुलाला तुम्ही आत्ताच घरी घेऊन जा आणि बरोबर महिन्याने पुन्हा माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याला उपदेश करतो. महाराजांच्या सांगण्यानुसार त्या बाईने पुन्हा आपल्या मुलाच्या हाताला धरलं, घरी घेऊन गेली आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर महिना ओलांडला आणि महिना ओलांडल्याच्या नंतर पुन्हा आपल्या मुलाला हाताला धरला आणि महाराजांच्या वाड्यावरती घेऊन आली आणि महाराजांच्या समोर बसवलं. महाराजांनी एकाच वाक्यामध्ये त्या मुलाला सांगितलं, बाळा गुळ खाणं चांगलं नसतं म्हणून गुळ खाऊ नाही, त्याने पोटाचे विकार वाढतात. एकाच शब्दामध्ये त्या मुलाने ऐकलं आणि आपल्या जीवनातील गुळ नावाची वस्तू वर्ज केली. आयुष्यामध्ये गुळ खाणं कायमचं बंद केलं. त्या बाईने महाराजांना प्रश्न केला. ती म्हटली, महाराज हे वाक्य तर तुम्ही महिन्यापूर्वी सांगितलं असतं तरी जमलं असतं, पण महिन्यानंतर हे वाक्य का सांगितलं आणि आम्हाला पुन्हा हेलपाटा का घालावा लागला? तर एकनाथ महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. एकनाथ महाराज म्हटले, बाई गुळ खात होतो. काय करत होतो? मीच गुळ खात होतो म्हणून गुळ खाऊ नकोस हा सांगण्याचा अधिकार माझा नव्हता. महिन्यापासून गुळ खाणं मी कायमचं बंद केलं, तो अधिकार माझ्यामध्ये प्राप्त झाला. आता हे सांगण्याचा अधिकारी मी आहे म्हणून याचा परिणाम या मुलावरती नक्कीच होईल आणि खरोखर त्या मुलावरती परिणाम झाला. त्या मुलाने आपल्या आयुष्यातून गुळ नावाची वस्तू कायमची वर्ज केली. याला म्हणतात अधिकार. विठाला विठाला
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या स्वतःच्या मनाला उपदेश करतायत की हे मना, तू या माया जाळामध्ये गुंतू नकोस. जर गुंतलास तर तो काळ तुझ्यावरती घाला घातल्याशिवाय राहणार नाही. तो काळ तुला ग्रास करण्यासाठी आलेला आहे, म्हणून तू या माया जाळामध्ये गुंतू नकोस. तुकोबरायांनी आपल्या मनाला उपदेश केला. बघा, आपल्या मनालाच का उपदेश केला, तर ते मन संकल्प आणि विकल्प करणार आहे, आणि म्हणून संकल्प विकल्प करणार मन त्या मनाला उपदेशाची गरज आहे. म्हणून त्या मनाला जगद्गुरु तुकोबराय आजच्या असणाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणातून उपदेश करतायत. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. या माया जाळामध्ये हे मना तू गुंतू नकोस. बघा, माणसाचं शरीर हे माया जाळात गुंतत नाही, तर माणसाचं काय गुंतत? मन गुंतत. आणि म्हणून आपल्या ऊर्ध्वगतीला कारण जर काय असेल तर मनच आहे, आणि अधोगतीलाही कारण जर काय असेल तर मनच आहे. गती अधोगती मनाची या युक्ती, मन लावा एकांती हरिनामी. त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये एकदा ते मन गुंतलं की पुन्हा ते मन माघारी येत नाही. येणे सोसे मान झाले हाव भरी, येणे सोसे मान झाले हाव भरी. ते मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती जाऊन स्थिर झालं. मग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद. म्हणून हे मन आपण भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलं पाहिजे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे. मन आपल्या गतीला आणि अधोगतीला कारण जर काय असेल तर ते मन आहे. म्हणून जे मनाच्या मार्गाने गेले त्यांचा नायनाट झाला. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण संत महात्म्याने दाखवलेला मार्ग, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जे जे गेले त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. म्हणून मनाच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करू नये. तर संत महात्म्यांनी जी आपल्याला वाट दाखवली, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, आम्ही त्याच मार्गाने जावं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता नपडे गुंता कोठे काही. म्हणून मनाच्या मार्गाने आपण जाऊ नये, कारण मन हे ऊर्ध्वगतीलाही कारण आहे आणि अधोगतीलाही कारण आहे.
म्हणून या मनाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतायत. आणि आणखी जर मनाचा विचार केला तर या जगतामध्ये सर्वात वेगवान जर कोण असेल तर ते मन आहे. बहुचंचल चपल बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. आता आपण कीर्तनात बसलेलो आहोत, पण मी फक्त दिल्लीतल्या विधान भवनाचं वर्णन केलं तर आपलं मन कुठे जाईल? आपला कुठल्याही प्रकारे संबंध नसताना तिथे गेल्याशिवाय राहणार नाही. इतकं चपळ जर कोण असेल तर ते मन आहे. पण अशा चंचल चपळ असणाऱ्या मनाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतायत. हे मना, तू या माया जाळामध्ये गुंतू नकोस. जर या माया जाळामध्ये गुंतलास तर तो काळ तुला ग्रास करण्यासाठी जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काळ आला जवळी ग्रासावया. तो असणारा काळ आपला ग्रास करण्यासाठी त्याचा जबडा वासवून बसलेला आहे. तो कधी आपला ग्रास करेल सांगता येत नाही. घडी घडी काळ, घडगाडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. तो असणारा काळ आपला ग्रास करण्यासाठी टपून बसलेला आहे. तो काळ जोपर्यंत झोपलेला आहे, महाराज म्हणतायत, तोपर्यंत आपण सावध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडतसे पापा. म्हणून तो काळ जोपर्यंत निवांत आहे ना, तोपर्यंत आपण घाई केली पाहिजे. झडझडोनी वहिला निग, ये भक्तीचे वाटेला, जे पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणून काळाची अबाधित सत्ता आहे. आणि तुकोबराय म्हणतात, एकदा त्या काळाने आपल्यावरती झडप टाकली तर आपल्याला त्या असणाऱ्या काळाच्या तडाख्यातून सोडवणार कोणीच नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. या जगावरती काळाची सत्ता आहे. त्या काळाच्या तावडीतून आतापर्यंत कोणीही सुटलं नाही. तो काळ केव्हा आपल्यावरती झडप टाकेल आणि आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. तुकोबराय तर म्हणतायत, ज्याप्रमाणे एखादी असणारी मांजर, एखादा असणारा बोका उंदरांना पकडण्यासाठी आसोसून बसलेला असतो ना, त्याचप्रमाणे हा असणारा काळ आपला ग्रास करण्यासाठी घेऊन जातो बोका. घेऊन जा
आपण कितीही प्रयत्न केला या जगतामध्ये राहण्याचा, पण एक ना एक दिवस जावं लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. आपण कितीही प्रयत्न करा. म्हणून एका कव्वालीकाराने सुंदर वर्णन केलं. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मा नावाचा पोपट कधी उडून जाईल सांगता येत नाही. पण उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मग आपण किती ऐश्वर्य संपन्न आहोत. आपली काय सत्ता आहे याला कुठल्याही प्रकारे किंमत उरत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यम आज्ञा. एकदा यमाने आज्ञा केली आहे त्या परिस्थितीमध्ये निघावंच लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. बघा, आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये एक असा आचारी होता की त्या आचार्याचा स्वयंपाक संपूर्ण तालुक्याला आवडायचा. कधीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या हातून स्वयंपाक बिघडला नाही असा प्रसिद्ध असणारा आचारी. पण त्यालाही काळ देण्यासाठी शेवटच्या क्षणी आला. आणि आल्याच्या नंतर त्या आचार्याने थोडस डोकं चालवलं. त्या यमाला आपल्या घरात घेतलं, सोप्यावरती बसवलं. सोप्यावरती बसवल्याच्या नंतर त्याचा पाहुणचार केला, ग्लासभर पाणी पिण्यासाठी दिलं आणि सांगितलं, यमराज तुम्ही मला नेण्यासाठी आला, मान्य आहे, पण मी आज तुम्हाला पाहुणचार करणार आणि मग आपण जाऊया. सुंदर प्रकारे त्या आचार्याने कॉफी बनवली आणि कॉफी बनवल्याच्या नंतर त्या असणाऱ्या कॉफीमध्ये त्या आचार्याने गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं औषध टाकलं. गुंगीचं औषध टाकलं. ती कॉफी त्या आचार्याने त्या यमाला पिण्यासाठी दिली. यम कॉफी प्याला आणि कॉफी पिल्याच्या नंतर त्या असणाऱ्या यमाला गुंगी आली. असंच उन्हाळ्याचं वातावरण होतं, गरम होतं. गुंगी आली आणि तो असणारा यमराज तसाच त्या असणाऱ्या सोप्यावरती आडवा झाला. त्याच्या हातामध्ये जी फाईल होती ती फाईल त्या आचार्याने घेतली आणि आपल्या हुशार चलाकीने त्या फाईलच्या पहिल्याच क्रमांकाला त्यांनी त्याचं नाव पाहिलं. पहिल्या क्रमांकाचं नाव खोडलं आणि शेवटच्या क्रमांकाला आपलं नाव टाकलं. त्या फाईलवरती 50 जणांची नावं होती. त्याने विचार केला, या एकूण 50 जणांना नेण्यात खूप दिवस निघून जातील, तोपर्यंत मी आनंदाने जगून घेईल. 50वा माझा नंबर येईल, मग मी जाण्यासाठी तयार आहे. पहिल्या क्रमांकाचं नाव खोडलं, शेवटच्या क्रमांकाला नाव टाकलं आणि ती फाईल बंद करून पुन्हा असणाऱ्या त्या यमराजाच्या हातामध्ये दिली. काही वेळेने यमराज शुद्धीवरती आले आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर यमराजाला इतका आनंद झाला, मला पाहिल्याच्या नंतर संपूर्ण जग घाबरतंय, पण मला याने आपल्या घरात घेतलं. नुसतं घरात घेतलं नाही, सोप्यावरती बसवलं, माझा पाहुणचार केला, मला कॉफी बनवली, मला कॉफी पिण्यासाठी दिली, एवढा माझा आदर सत्कार केला. आणि मग तो यमराज त्याच्याशी संवाद साधू लागला आणि म्हणू लागला, आचारी साहेब, खरं सांगू, मी तुम्हाला आता या क्षणाला नेण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही माझ्यावरती इतकं प्रेम केलं, माझा एवढा पाहुणचार केला, आतापर्यंत या जगातील कोणत्याच माणसाने आपल्या घरामध्ये आम्हाला प्रवेश दिला नाही, पण तुम्ही घरात घेतलं, सोप्यावरती बसवलं, आमचा पाहुणचार केला. खरं सांगतो, आज मी तुम्हाला नेण्यासाठी आलो होतो. या असणाऱ्या फाईलच्या पहिल्याच क्रमांकाला तुमचं नाव आहे. मी तुम्हाला नेणार होतो, पण मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. आता मी पहिल्या क्रमांकापासून सुरुवात करत नाही, आता मी शेवटच्या क्रमांकापासून सुरुवात. आपण कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, मरण चुकल्या जात नाही. काळ आपल्याला नेल्याशिवाय राहत नाही, म्हणून काळाची अबाधित सत्ता आहे. म्हणून आपल्या जगतामध्ये असे माणसं होऊन गेले
की त्यांना मरण नको होतं. आणि ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, माणसाला काय आवडत असेल, आपलं सार्वभौम पद असावं, मी सांगितलेलं सर्वांनी ऐकावं आणि मला मरण येता कामा नाही, ही प्रत्येकाच्या मनातली आवड ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. कोणालाही मरू वाटत नाही, मी सार्वभौम राजा असावं हे प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणून मरण कुणालाच नको आहे, पण मरावं लागतं. पण काही माणसं अशी होऊन गेली, त्यांना मरण आवडलं नाही. म्हणून चित्रपट सृष्टीमध्ये एक असा अभिनेता होऊन गेला. त्या अभिनेत्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. काय? मायकल जॅक्सन. त्या मायकल जॅक्सनच्या अंतःकरणातली इच्छा होती, मी कधी म्हातारा होता कामा नये, माझ्या चेहऱ्यावरती कधी सुरकुत्या पडता कामा नये, मी अखंड तारुण्य अवस्थेमध्ये जीवन जगावं, ही त्याच्या अंतःकरणातली इच्छा होती. नवे नवे त्याने त्याच्या संपत्तीच्या जोरावरती, त्याने त्याच्या शरीराचं सौंदर्य राखण्यासाठी, आपल्या शरीराची देखभाल करण्यासाठी 24 तासाला 12 डॉक्टरांची नियुक्ती केलेली होती. म्हणजे 2 तासाला 1 डॉक्टर त्या मायकल जॅक्सनच्या शरीराची देखभाल करण्यासाठी होता. पण शरीराचे धर्म आहे, जायते वर्धते अपक्षयते विपरिणमते, त्या असणाऱ्या धर्मांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि त्या मायकल जॅक्सनच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या. सुरकुत्या पडल्याच्या नंतर मायकल जॅक्सनने आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. प्लास्टिक सर्जरी केली आणि डॉक्टरांना सांगितलं, मी प्लास्टिक सर्जरी केली, माझ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या, पण या गोष्टीला मी सामोरं जातोय, पण मला कधी मरण येता कामा नाही. 12 डॉक्टर ड्युटीवरती होते, पण तरी त्या मायकल जॅक्सनला जावं लागलं. काय कमी होतं मायकल जॅक्सनकडे? आज ह्या मितीला अमेरिकेमध्ये 7 एकर त्याच्या नावाने जमीन आहे. कुणाच्या? मायकल जॅक्सनच्या. आपल्याकडे तर काहीच नाही हो. आता 2-3 महिन्यांपूर्वी एक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांना जावं लागलं. काय कमी होतं त्यांच्याकडे? काहीच, कशाचीच कमतरता नव्हती, पण तरीही जावं लागलं. याचं कारण एकच आहे, त्या काळाने आतापर्यंत कोणालाही सोडलं नाही. म्हणून काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आणखी एक उदाहरण सांगितलं जातं. सिकंदर नावाचा राजा, तो सिकंदर वयाच्या 22व्या वर्षी सगळं काही कमवलं आणि जग जिंकण्यासाठी निघाला. जग जिंकता जिंकता म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, आपल्याला जगत जेता सिकंदर म्हणतात, आपल्याकडे सर्व धन ऐश्वर्य संपत्ती सगळं काही आहे, पण म्हातारपणामध्ये लक्षात आलं, मी ज्याला जिंकायला पाहिजे होतं त्याला मी जिंकू शकलो नाही. म्हणून सगळ्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि शिष्यांना सांगितलं, शिष्यांनो, ज्या वेळेस मी मरेल त्यावेळेस माझ्या डाव्या हाताला मी जेवढी काही संपत्ती कमवली, धनद्रव्य कमवलं, ते माझ्या डाव्या हाताला ठेवा. मला जगत जेता सिकंदर म्हणतात. मी या जगावरती स्वारी केली आणि हे जग जिंकलंय. जे जग जिंकलंय ते माझ्या उजव्या हाताला ठेवा आणि या संपूर्ण जगातल्या लोकांना कळू द्या, एवढा ऐश्वर्य संपन्न असणारा सिकंदर, ज्याला जगत जेता सिकंदर म्हणतात, त्या सिकंदराला देखील खाली हात आया था खाली हात जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. मी येतानाही काही आणलं नव्हतं आणि जातानाही काही नेणार नाही, पण मात्र जावं लागतं, हा या मृत्यू लोकातला नियम आहे. म्हणून सिकंदराकडे सगळं काही होतं, पण काळावरती सत्ता गाजवता आली नाही. मायकल जॅक्सनकडे संपूर्ण सगळं काही होतं, धन संपत्ती ऐश्वर्य होतं, पण त्याही मायकल जॅक्सनला त्या काळावरती सत्ता गाजवता आली नाही. पण त्या काळावरती सत्ता गाजवली आमच्या संतांनी. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाण्यासाठी निघाले, काळ असा दूर उभा होता. जगद्गुरु तुकोबारायांनी काळाला पाहिलं, काळाला हाक मारली आणि त्या काळाच्या डोक्यावरती जगद्गुरु तुकोबारायांनी पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकोया घरी राबत. आणि काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जगद्गुरु तुकोबार की उभ्या पावली निघून जातात, त्यांना म्हणावं शहाणी. बघा, या जगामध्ये सगळं उलटच चालू आहे.
ज्या माणसांची आपल्याला गरज आहे ती माणसं राहत नाही, आणि ज्यांची गरज नाही ती सकाळी सकाळी आपल्याला जयहरी घातल्याशिवाय पुढे जा आहे की नाही. आमच्या गावातला एक जण मुंबईला सर्व्हिस साठी होता, तिकडे गेला. सर्व्हिस करत असताना एका जुगाराचा नाद लागला आणि जुगार खेळता खेळता संपूर्ण पैसे हरल्याच्या नंतर तो म्हटला, श्रीमंत होण्यासाठी मुंबईला आलो होतो, पण इथे आल्याच्या नंतर काहीच राहिलं नाही, खूप कर्ज झालं, आपल्याकडे आता पैसा नाही, जगायचं कसं, गावाकडे जावं तर गावाकडे कुठल्या तोंडाने जावं, म्हणून आता जगायचंच नाही म्हणून एका पुलावरती गेला आणि त्या पुलावरून खाली उडी टाकल्याच्या नंतर खालून एक भाजीवाला चालला होता, भाजी घ्या भाजी, खालून भाजीवाला चालला होता, त्या भाजीवाल्याच्या टोपलीतच पडला, भाजीवाला मेला आणि हा पुन्हा घरी आला. या जगातलं सगळं उलटच आहे, जो मरायला पाहिजे होता तो मेला नाही. म्हणून तर जनाबाई म्हणतात ना, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. आपलं इहलोकातलं कार्य संपलं, आपण गेलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी पुन्हा देह ठेवला, एकनाथ महाराजांना पुन्हा तिरडीवरती बांधण्यात आलं. तिरडीवरती बांधल्याच्या नंतर पुन्हा खांदेकरांनी खांदा दिला, पण खांदेकरी पुन्हा म्हणू लागले, मागच्या वेळेस जसं घडलं तसं आताच्या वेळेस घडता नको, म्हणून शांततेच्या वातावरणामध्ये एकनाथ महाराजांना आपण स्मशानभूमीपर्यंत पोहोचून येऊ. एकनाथ महाराजांना घेऊन निघाले, वेशीपर्यंत आले, आणि वेशीपर्यंत आल्याच्या नंतर त्याच वेशीतून एक नवीनच लग्न झालेली मुलगी, त्या मुलीला तिची आई मुळाला वाट लावत असताना एकनाथ महाराजांची अंतयात्रा वेशीमध्ये दिसली, आणि त्या बाईच्या मुखातून सहज शब्द निघून गेले, बाई, माझी एकुलती एक मुलगी पहिल्याच मुळाला माहेरी आली होती, आणि पहिल्याच मुळाला तिला वाट लावत असताना प्रेत यात्रा अंतयात्रा डोळ्याने दिसली, अपशकुन घडला. मुलीला म्हणू लागली, आज तू नांदायला जाऊ नकोस, तू उद्या जाय. एकनाथ महाराजांनी हे शब्द ऐकले आणि एकनाथ महाराज पिढीवरती उठून बसले, आणि एकनाथ महाराज म्हणू लागले, बाई, तुमची मुलगी आजच नांदायला जाऊ द्या, मी माझा उद्या जाईल. पुन्हा एकनाथ महाराज घरी गेले, आणि घरी गेल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी मग नंतर भावार्थ रामायण, हस्तामलक, भारूड, अभंगगाथा असे अनेक प्रकारचे ग्रंथ तयार केले. आणि अनेक प्रकारचे ग्रंथ तयार झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज पुन्हा विचार करू लागले, आपण या इहलोकाचा निरोप घेतला पाहिजे. पण आपण देह ठेवला की आपल्या भावबंधांना दुखणं होतं, आपण देह ठेवला की एखाद्या बाईचं अंतकरण दुखतं. आता मात्र कोणाचाही अंतकरण ना पाय, म्हणून तुकोबराय म्हणतायत, काळाची हे उडी पडील बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. एकदा मोठ्या अंतकरणाने सर्वांनी भजन करायचंय. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार पर कुमाई, पर कुमाई,
डोक्यावरती पदर राहिला नाही. पण सांगू, या महाराष्ट्राची परंपरा तर एखाद्या लहान मुलाची आई जाऊ द्या, आयुष्यभर त्याला आईचं प्रेम काय असतं त्या मुलाला मिळत नाही. आणि म्हणून त्या मुलाने म्हणावं, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. सर्वात मोठे उपकार जर आपल्यावरती कोणाचे असतील तर त्या आईचे आहे. आई थोर तुझे उपकार, म्हणून आई सारखी मूर्त या जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. आपल्यावरती लोक प्रेम करतील, पण जोपर्यंत आपल्या दिल्या घेतल्याचा व्यवहार चालू आहे तोपर्यंत आपल्यावरती लोक प्रेम करतात. एकदा दिल्या घेतल्याचा व्यवहार बंद होऊ द्या, आपल्यावरती प्रेम करण्यासाठी कोणीच शिल्लक राहू शकत नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केलं, सबही पैसे के भाई, सबही पैसों के भाई, सबही दिल का साथी नहीं को, दिल का साथी नहीं कोई, सबही पैसों के भाई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे. एकदा आपल्या जवळचा पैसा गेला की लोक आपल्याला विचारत नाही. म्हणून माणसं 3 नावाने आवाज देतात, परशा, परशु, परशुराम. चांगला धनाने ऐश्वर्याने संपन्न असेल माणसं त्याला म्हणतात परशुराम पाटील. जरा थोडा बरा असेल तर म्हणतात परशु, काहीच नसेल तर म्हणतात ए परश्या. पैसा माणसाची नावं बदलतो. म्हणून जोपर्यंत या समाजाशी आपला दिल्या घेतल्याचा व्यवहार चालू आहे ना तोपर्यंत समाज आपला आहे. तुकोबाराय म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. पण सांगू, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावरती जी प्रेम करते ना तिला म्हणतात आई. म्हणून एक कोठी सांगत असतो, जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. जी डोळे मिटून प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात. जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. जी डोळे वटारून प्रेम करते तिला आपली बायको म्हणतात. पण सांगू, जी शेवटच्या क्षणात डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना तिला आई म्हणतात. आई माझी मायेचा सागर, दिला आई माझी मायेचा सागर, दिला आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाचा. ओ तळतळत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिलेच माझ्या साथी नाही काय कष्टाच्या धामात. कधी मिळेल वाटवल घासर, कधी घडेल निरावं वासर, कोण्या माती कोण्या चढताना तुला मिळेल माझ्या घाट. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाचा. आई माझी मायेचा सागर, दिला गाई ज्याप्रमाणे वासरावरती प्रेम करते ना
त्याचप्रमाणे आपली आई आपल्या मुलावरती प्रेम करते. जशी धार आपल्या पिलावरती प्रेम करते ना, तशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ज्याप्रमाणे गाय हांबरून वासराला चाटते ना, त्याप्रमाणे आई आपल्या मुलाचं संगोपन करत असते. हंबरुनी वासराने चाटते जेव्हा गाय, तवा मली तिच्या मध्ये दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जहाताना, दुष्काळात माईच्या माझा आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मध्ये पाजत जाय, तवा मध्ये पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. कान्या काट्या येचायला माय जळरांना, पायात नसे वाहन तिच्या फिर्या. फार गोड वर्णन केलं, ऐराणी भाषेमध्ये ही कविता आहे. फार सुंदर वर्णन केलं. म्हणून आई आपल्या मुलावरती किती प्रेम करते, तर शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्या मुलावरतीच प्रेम करते ना, तिला आई म्हणावं. आपली आई गेल्याच्या नंतर एखादी बाई जवळ यावी आणि तिनं म्हणावं, बाळा जाऊ दे, तुझी आई गेली पण मी तुझ्या आई सारखीच आहे. अगं आई सारखी आहे ग, पण आई नाही. म्हणून आई ती आईच असते. म्हणून आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जभाताना, अमृताहुनी गोड पाजिला तुपाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. आईबद्दल जेवढं बोलत तेवढं कमीच आहे. म्हणून तुकोबराय आधी करून संत सर्वांनी सुरुवातीला जर कोणाला महत्व दिलं असेल तर आपल्या आईला दिलं. धन्य माता पिता, अगोदर आईला महत्व आहे. मातृदेव भव, नंतर पितृदेव भव, नंतर आचार्य देव भव, नंतर अतिथी देव भव. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान जर कोणाला असेल तर ते आईला आहे. म्हणून अशा मातोश्रींचा या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते. त्यांची दोनही मुली, सुना, नातवंड या सर्वांनी आपल्या या मातोश्रींचा हा उत्सव अतिशय थाटामाटामध्ये संपन्न व्हावा या उद्देशाने हा संपूर्ण केलेला खाटाटोप ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल. म्हणून गोड असं कीर्तनाचं आयोजन या दोनही मुलांनी केलं. आणि म्हणून आपले गेलेले पितर हे कार्य संपन्न झाल्याच्या नंतर आशीर्वाद देत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया कुळा. या असणाऱ्या कुटुंबाचं कल्याण हो. आता ही माता वरतून स्वर्गातून आशीर्वाद देत असेल की या माझ्या मुलांनी माझ्या पश्चात माझ्या उद्धाराचा मार्ग शोधला आणि माझं संपूर्ण कार्य सिद्धीस नेलं. ती माता वरतून आशीर्वाद देत असेल. आणि म्हणून असा हा असणारा कार्यक्रम यांनी घडवून आणला. म्हणून त्यांना काय किती धन्यवाद द्यावे, शब्द कमी आहे. म्हणून आमचे राजेंद्र भाऊ असतील, आमचे विजू भाऊ असतील, त्यांच्या दोन बहिणी असतील. म्हणून हा संपूर्ण घडून आणलेला कार्यक्रम आपणा सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, सौंदर्य या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. पण सांगू ऊन खूप होतोय, 12:30 वाजून चालले. म्हणून जास्त वेळ न घेता या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम गायनाची साथ केली, ज्यांनी विण्यावरती साथ केली, ज्यांनी मृदंगावरती साथ केली, ज्यांनी हार्मोनियमवरती, ज्यांनी टाळावरती साथ केली, अशा सर्वांना मी मनोभावे वंदन करतो. आणि ज्यांनी सुंदर अशी शूटिंग केली त्यांना देखील धन्यवाद. आमचे दीपकजी घुले यांच्या अंतःकरणातली इच्छा होती की आमच्या पाहुण्यांच्या मातोश्रींचा या ठिकाणी सोहळा आपण चित्रीकरण करून ठेवावा, की जेणेकरून पुढे भविष्यामध्ये आपल्याला कधीही आठवण झाली तर आपल्याला हे कीर्तन ऐकता यावं, बघता यावं, यासाठी त्यांच्या अंतःकरणातला अट्टहास म्हणून त्यांनी या ठिकाणी हे चित्रीकरण केलेलं आहे. त्यांना देखील धन्यवाद. सुंदर ज्यांची सांस्कृतिक आहे त्यांना देखील धन्यवाद.
सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आजींच्या पहिल्या वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम पहिला वर्ष श्राद्ध अर्थात पहिलं पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आणि आपण सर्वजण पाहुणे मंडळी ग्रामस्थ उपस्थित आहोत. या पहिल्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला सुंदर अशी कीर्तनाची सेवा, तितकंच गोड गायन आणि वारकरी संप्रदायाच्या वेगवेगळ्या अभंगांबरोबरच वेगळ्या गीतांचाही सुंदर असा कानाला मंत्रमुग्ध करेल असा आगाज ऐकायला आपल्याला मिळाला. गणेश महाराजांचे या निमित्ताने खूप खूप धन्यवाद. आज बबुआजी शिंदे यांच्या जाण्याने या परिवारावर झालेलं दुःख एका वर्षापूर्वी सगळ्यांनी पाहिलं आहे. वर्षभरातला असा एकही दिवस जात नसतो ज्यावेळेला कुटुंबातली एक आई, बहीण, सासू ज्या वेळेला जाते त्या कुटुंबातल्या सदस्यांसाठीचं ते दुःख खूप मोठं असतं. आणि आजींचा फोटो जर पाहिला तर कपाळावर टप्पोरं भलं मोठं कुंकू, डोक्यावर पदर आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र जुन्या महिलांच्या असायचं. आता नका घेऊ मग सांगायचं तात्पर्य असं की जुनी नऊवारीवरची पिढी जेवढी माझ्यासमोर बसलेली आहे त्या पिढीनं जेवढे कष्ट पाहिलेत तेवढे कष्ट सहावारीवरच्या पिढीनं पाहिले नाहीत. तुमच्याही परिवारात ते, माझ्याही परिवारात तेच. सहावारीवरच्या पिढीने जेवढे कष्ट पाहिले तेवढे पंजाबी ड्रेस, जीन्स पॅन्टची पिढी पाहू शकत नाही. आणि इथं बसलेल्या धोत्रावरच्या मंडळीने जेवढे कष्ट पाहिले तेवढे पायजाम्यावाल्यांनी पाहिले नाही. जेवढे पायजाम्यावाल्यांनी पाहिले तेवढे कष्ट आता आमच्या पिढीनं पाहिले नाही. ज्या काळात सुखसुविधा नव्हत्या अशाही काळामध्ये परिवार उभा करण्यामध्ये या नऊवारीवरच्या, धोत्रावरच्या मंडळींचं खूप मोठं योगदान आणि अपार कष्ट हे सगळ्या इथे बसलेल्यांना माहिती आहे. आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सुखसुविधा आहे, येणाऱ्या काळामध्ये सगळी यंत्रसामुग्री आपल्या डोळ्यासमोर आहे. डिझेलशिवाय आता आपलं पान हालायला तयार नाही अशी पद्धत झाली आहे. आणि अशा सगळ्या काळात या पूर्वजांनी केलेले जे कष्ट आहेत त्याची पुण्याई, त्यांचे कष्ट, परिश्रम आपण लक्षात ठेवून आयुष्याची वाटचाल केली तरी मला वाटतं हे सगळं भरपूर आहे. पुण्यस्मरण करताना एक गोष्ट खरी आहे की त्या पूर्वजांनी केलेल्या कर्म, त्यांनी आपल्या परिवाराला दिलेलं जेवढं योगदान आहे, जेवढे संस्कार दिले त्या सगळ्याची आठवण करणं म्हणून पुण्य अधिक स्मरण. त्यांनी केलेलं काम ते आठवणं, त्याच्यावरती पुढच्या काळात आपण जगत असतो. आता आजींचं वय 70+ 75+ होतं. विज्ञान आता सांगतं तुम्ही 60च वर्ष जगणार आणि 60 वर्ष जगणार म्हटल्यावर आता तुम्ही म्हणत असाल माझं 62-65 वय आहे, ते बोनस वय मिळालं. याच्यानंतरची पिढी जास्त वय बघेल की नाही मला माहीत नाही, कारण विज्ञान सांगतं 60च वर्ष तुम्ही जगणार आणि बोनस मिळाला असेल तर तुमचे कष्ट आणि मेहनत आहे. आपले सर बरोबर. या सगळ्यामध्ये आपण कष्टानं आपल्या आयुष्याची वाटचाल करणं आणि सगळ्यात मोठं यश एखाद्या आईबापाचं काय असतं, माझ्या मुलांना मी सुसंस्कारित बनवलं, त्यांच्या पायावर उभं केलं, तर त्यापेक्षा मोठं काही नसतं. तसं त्या आईंनी हा सगळा परिवार उभा केला. या परिवाराचा मावशींमुळे संबंध आहे, ते काकांमुळे संबंध आहे. जयदीप गुंजाळ सर इथं बसलेत, त्यांच्या परिवारामुळे हा संबंध आहे. पण कायम प्रेमाने, आदराने बोलून प्रत्येकाशी आपल्या उद्योग व्यवसायाबरोबर नाती जपणारा हा परिवार. आणि म्हणून आजच्या या पुण्यस्मरणाला आपण एवढे सगळे उपस्थित आहात. महाराजांनी मागाशी सांगितलं गाय वासरासारखं नातं या आईचं आहे. आणि म्हणून जयदीप सर फमू शिंदे फार सुंदर लिहितात, आई काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, मऊ दुधावरची साय असते. आई असते एक जन्माची शिदुरी, सरताई आणि उरताई नाही. तसं आईचं काम असतं. रामचंद्र देखण्यांच्या एका पुस्तकामध्ये फार सुंदर लिहिलंय, आपली आई किती काम करते तर छोटी मोठी 107 प्रकारची कामं दररोज आई घरामध्ये करत असते. मी कधी मोजले नाही, पण आईनं केलेली कामं ही लक्षात जरी येत नसले आणि एखादा पुरुष म्हणत असला की मी गावात गेलो की दुधाची किटली घेऊन जातो, मी सगळा दुग्ध व्यवसाय सांभाळतो, शेती सांभाळतो,
एक दिवस तुमची बायको घरातली आई आजारी पडली तर घर सगळं कसं आजारी पडतं आणि कसं आपलं दानापान होऊन जातं हे सगळं अनुभवायला आपण सगळेजण समर्थ आहोत. आणि म्हणून कुटुंबातली स्त्री एक आजपर्यंत आम्हाला फक्त कृषीरत्न माहीत झाले, पण घरातल्या कृषीकन्या माहीत झाल्या नाही. तसं या अपार संघर्षामध्ये हा सगळा परिवार शेतीतून उभा करणाऱ्या आजींच्या या पुण्यस्मरणाला हे प्रवचन कीर्तन जे असतात, व्याख्यानं जे असतात, ती त्या गेलेल्या माणसासाठी नाहीये, जी जाणारे त्यांच्यासाठी असतात. आणि मग गेलेली व्यक्ती कसं चांगलं कर्म करून गेली, कसा परिवार उभा करून ती या जगातून तिनं निरोप घेतला, त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या आयुष्याचा पैलू आपल्या आयुष्याला कसा लागू पडेल हे बघत आपल्या आयुष्याची वाटचाल करणं हे खरं त्यातलं मर्म आहे. आणि म्हणून आजच्या या पुण्यस्मरणाला एवढं जरी लक्षात ठेवलं की या पिढीनं काहीही नसताना, काही सुखसुविधा नसताना अशा काळात परिवाराला उभं केलं. आताच्या काळात सगळं असून सुद्धा आपण आपल्या परिवाराला का उभं करू शकत नाही, हा मोठा चिंतेचा विषय आजच्या काळामध्ये आहे. आणि म्हणून आजच्या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाला मी स्टोरीज बाय 9 आमचा सगळा मित्रपरिवार, गुंजाळ परिवार आणि याबरोबरच हा सगळा मित्रपरिवार जो आहे त्या सगळ्या परिवाराच्या वतीने आजींना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. यानंतर आदरांजली व्यक्त करण्यासाठी शरद नाना थोरात यांना विनंती करतो, नानांना आपण आदरांजली व्यक्त करावी. उपस्थित माता बंधू भगिनी, आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सर्वच जण त्या शिंदे परिवारातील आपल्या सर्वांचेच मित्र राजेंद्र काशीनाथ शिंदे, विजय काशीनाथ शिंदे, तसंच या शिंदे परिवाराचे मातृछत्र कैलासवासी मातोश्री बबूबाई काशीनाथ शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलं. प्रस्तुत प्रकरणी हरिभक्त परायण गणेश महाराज एरंडे यांनी कीर्तनरूपी सेवा दिली. मी त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्याच वतीनं, तसे आमचे थोरात परिवाराच्या वतीनं आमचे बंधू राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्याही वतीनं मातेच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं या मातेला नमन करतो आणि फक्त धन्यवाद. धन्यवाद नाना. यानंतर पसायदानानं कार्यक्रमाची सांगतो, थांबा उठू नका. आणि पसायदान झाल्यानंतर या परिवारानं स्नेहभोजन ठेवलंय. सगळ्यांनी भोजनात बाबा बोलतोय, येवले बाबांना विनंती करतो की आपण आदरांजली देऊ. पसायदानाच्या नंतर सगळ्यांचे भोजनाची व्यवस्था केली आहे. या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठीच जेवण असतं, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी जेवणासाठी सुद्धा थांबावं. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण या कार्यक्रमावर उपस्थित आहात. हा कार्यक्रम म्हणजे माझा आजूळ नाही, माझ्या वडिलांचा आजूळ. आणि शिंदे परिवार आणि येवले परिवार हा 3 पिढ्यांचा संबंध आहे. आणि ह्या कुटुंबाचा आणि आमचा अगदी घनिष्ठ संबंध असल्यामुळं त्या बाबा मामी यांचं लग्न माझ्या देखत झालं. यांच्या लग्नामध्ये माझ्या मामाचा मी कलवर होत. आणि इतकं प्रेम कधी आलं का जावई आले तो अगदी भोळी भापडी मामी कधी आले का आमचे जावई आले. अगदी प्रेमाने 2 शब्द बोललं बिचारे, परंतु जाताना थोडंसं प्रयत्न झाल्या, परंतु काही हरकत नाही. त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी वारकरी संप्रदायात मी ते प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द पूर्ण करतो. सगळ्यांनी पायातील पादत्रानं काढून जागेवरती पसायदानासाठी उभं राहावं. हा पसायदान झाल्यानंतर सगळ्यांनी भोजनासाठी थांबावं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जैवा